BA द्वितीय वर्ष हिस्ट्री ऑफ इंडिया पेपर क्रमांक 7वा सेमिस्टर 4. मागच्या लेक्चरमध्ये आपण गुप्तकालीन सामाजिक परिस्थिती बघितली होती. ह्या लेक्चरमध्ये हर्षकालीन सामाजिक जीवन बघू. यामध्ये हर्षकालीन समाजावर पूर्वीप्रमाणेच वर्णव्यवस्थेचा पगडा होता. समाजात हिंदू, बौद्ध व जैन अशा तीन प्रमुख धर्मांचे लोक एकमेकांशी सहिष्णुतेने वागत असताना दिसतात. एकाच कुटुंबात भिन्न भिन्न धर्माचे सदस्य असत ही मोठी लक्षणीय बाब म्हटली जाते. या काळात चातुर्वर्ण्य व आश्रम व्यवस्था चांगलीच रुजली होती. समाजात ब्राह्मणांचे वाढते प्रभुत्व लक्षात घेऊन चीनी प्रवासी ह्युएनत्सांगने भारताचे वर्णन ब्राह्मण देश असे केलेले आढळते. ह्युएनत्सांगने भारतातील काश्मीर, पंजाब, मथुरा, कनौज, प्रयाग, कुसुंबी, सारनाथ व इतर महत्त्वाच्या बौद्ध तीर्थक्षेत्रांना व मोठ्या नगरांना भेटी दिलेल्या आहेत. तो सम्राट हर्षवर्धनाच्या काळात भारतात आला होता. त्याचे बहुतांश वास्तव्य हर्षाच्या साम्राज्यातच होते. त्याने त्याच्या तातांगसियुकी या ग्रंथात हर्षकालीन भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व धार्मिक परिस्थितीचे सविस्तर वर्णन केलेले आढळते. ह्युएनत्सांग भारतात इसवी सन 623 ते 644 अशी 14 वर्ष होता. हर्षकालीन लोकजीवनाची माहिती ह्युएनत्सांगने प्रवास वर्णन, बाणाभट्टाचे हर्षचरित्र कादंबरी व हर्षवर्धनाची नाटके यावरून लक्षात घेता येते. ह्युएनत्सांग म्हणतो, भारतीयांचा पोशाख साधा होता. ते शिवलेली वस्त्रे वापरत नसत. पुरुष कमरेभोवती एक वस्त्र गुंडाळून त्याचे एक टोक उजव्या खांद्यावरून घेत. स्त्री व पुरुष दोघांचीही वस्त्रे साधी व सामान्यतः पांढऱ्या रंगाची असत. हर्षवर्धनाच्या काळात समाज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षूद्र अशा 4 विभागात विभागलेला होता. कर्मकांडाचे स्लोम माजलेले होते. धार्मिक विधी करण्याचे अधिकार फक्त ब्राह्मण वर्गाकडे होते. क्षत्रियांच्या हाती राजकीय सत्ता होती तर आर्थिक सूत्रे वैश्यांच्या हाती होती. व्यक्तीची योग्यता कर्तबदारीवर नसून वर्णावर व जन्मावर अवलंबून होती. शूद्रांची स्थिती मात्र हीन होती. क्षत्रियांना समाजात महत्त्वाचे स्थान होते. वैश्य दूरदूरपर्यंत व्यापार करीत, तसेही शेती पण करत. शूद्रांच्या अनेक जाती होत्या. कसाई, चांडाळ यांची वस्ती गावाच्या वेगळ्या बाजूस असे. अशा प्रकारचे वर्णन ह्युएनत्सांगने केलेले आढळते. त्याने क्षत्रियांच्या संदर्भात दयाळू व लोकरंजन करणारे असे म्हटले आहे. पुरोहित व जहागीरदार वर्ग चैन विलासात राहत असे. या काळात साधारणतः सवर्ण विवाह होत असे, अर्थात मिश्र विवाहाची काही उदाहरणे आढळतात. अनुलोम व प्रतिलोम विवाहही होत असत. स्त्रियांच्या पावित्र्यविषयक कल्पनामुळे विवाह हाच एक संस्कार स्त्रियांसाठी असल्याने मुलीचा विवाह लवकरात लवकर करून देण्यावर भर दिला जाऊ लागला होता. हुंड्याची पद्धत रूढ होत गेली. तशीच बालविवाह पद्धतीही रूढ होत गेली. मात्र पुनर्विवाहाला स्त्रियांना बंदी असल्याने त्यांची परिस्थिती बिकट होत गेली होती. त्यातूनच सती प्रथा वाढीस लागली होती. हर्षवर्धनाची बहीण राजश्री सती जाण्यास तयार झाली असता हर्षवर्धनाने तिचे मन वळवून सती जाण्यापासून तिला परावृत्त केल्याचे दिसतात. सती न गेलेल्या स्त्रियांना अत्यंत साधेपणाने खडतर जीवन जगावे लागत असे. स्त्रियांना समाजात कनिष्ठ दर्जा होता. स्त्रिया शिक्षण घेत असल्याची काही उदाहरणे आढळतात. उदाहरणार्थ राजश्रीने दिवाकर मित्राकडून शिक्षण घेतलेले होते. बाणभट्टाची नायिका कादंबरी ही शिक्षित दाखवलेली आहे. बौद्ध व जैन भिक्षुणींनी एक नवा आदर्श दाखवलेला होता. ह्युएनत्सांगने केलेल्या वर्णनावरून हर्षाच्या काळात वस्त्रे विणण्याची कला उत्कर्षाच्या परमबिंदूला पोहोचलेली दिसते. यावरून समाजात कलाकार कारागिरांना महत्त्व आलेले असावे असे दिसते. समाजातील लोकांच्या जीवनावर धर्माचा व नैतिक नियमांचा पगडा होता. त्यामुळे त्यांची वस्त्रे साधी असत. श्रीमंत धनिक लोक उच्च प्रतीचे कपडे वापरत असत. प्रशस्त व मोठ्या प्रासादातून राहत. या काळातील सामाजिक जीवन समृद्ध असल्या कारण म्हणजे शिक्षणाला दिलेले महत्त्व होते. समाज व राज्य या दोहोंकडून शैक्षणिक संस्थांना मदत मिळत असे. त्यामुळे शैक्षणिक केंद्रे वाढीस लागलेली दिसतात. बौद्ध विहारातून शिक्षण दिले जात असत. ह्युएनत्सांगने लिहिले आहे की शिक्षणात धार्मिक गोष्टीवर जातीवर भर दिला जाई. बौद्ध विहार व मठ ही बौद्ध धर्माच्या शिक्षणाची केंद्र होती. वैदिक शिक्षण पद्धतीत मौखिक पद्धतीवर विशेष भर दिला जात होता. उच्चवर्णीय व विद्वानांची भाषा संस्कृत होती. ह्युएनत्सांगने पुढे म्हटले आहे की
भारतीय मनुष्य हा पापभीरू असून तो नीती व कायद्यानुसार वागणारा आहे. त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण यावेळेस कमी होते. गुन्हेगारांना कडक शिक्षा दिल्या जात असत. मंदिरातून पूजाप्रसंगी संगीत व नृत्य करण्यासाठी देवदासी ठेवण्याची पद्धती प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळते. या काळात समाज आहार-विहाराच्या बाबतीत जास्त सनातनी व कर्मठ बनत गेला होता. अहिंसेच्या प्रभावामुळे मांसाहार कमी झाला होता. क्षत्रिय व वैश्य वर्णीयांना मद्यपान करता येत असत. अपत्य नसलेल्यांना कुटुंबाला दत्तक पुत्र घेण्याची पद्धती रूढ झाली होती. समाजातील भेद व संकुचित वृत्ती यामुळे सामाजिक एकतेला बाधा निर्माण झालेली दिसते. तसेच हर्षवर्धनाने 40 वर्षे राज्य केले. त्याचा मृत्यू सन 647 मध्ये झाला. त्या काळी समुद्र प्रवास निषिद्ध असल्याने ब्राह्मण लोकही गलबतात बसून दूरदेशी जात. त्यामुळे हिंदू संस्कृती जावा वगैरे बेटात पूर्वेकडील भागात पसरण्यास मदत झालेली होती. हर्षवर्धन मोठा पराक्रमी, विद्वान, सदाचारी, न्यायी, कर्तव्यपरायण व दानशूर म्हणून हा राजा प्रसिद्ध होता. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला तरी तो परम धर्मसहिष्णू होता. सर्व धर्माच्या पंथाच्या लोकांना त्याने समतेने वागवलेले दिसते. राज्यात हिंसाबंदी केली होती. बौद्ध भिक्षूत मोठ्या मोठ्या देणग्या दिल्या होत्या. त्याच्या काळात एक धर्मपरिषद त्याने भरवलेली होती. पुढे ही धर्मपरिषद दर 5 वर्षांनी भरू लागली होती. त्यावेळी तो आपली सर्व संपत्ती दान करीत असे. दरवर्षी प्रयाग येथे मोठा मेळा भरवणे तो दानधर्म करीत असे. त्यामुळे दानशूर राजा म्हणून त्याची ख्याती पसरलेली होती. तो विद्येचा मोठा भोक्ता होता. त्यासाठी त्याने अमाप पैसा खर्च केलेला दिसतो. शिक्षणाच्या बाबतीत ज्ञानसाधना, शीलसंवर्धन, व्यक्तिविकास, सामाजिक परंपरा व संस्कृतीचा वारसा याचे संवर्धन व संरक्षण हे शिक्षणाचे ध्येय बनले होते. धर्मसंस्थांमार्फत शिक्षण दिले जात होते. आश्रम, गुरुकुल व विद्यापीठामार्फतही शिक्षण दिले जात होते. वेद, इतिहास, पुराणे, व्याकरण, ज्योतिष, तर्कशास्त्र, वैद्यकशास्त्र व लष्करी शास्त्रांचेही शिक्षण दिले जात असे. त्या काळात नालंदा, कनौज, गया, प्रयाग वगैरे इत्यादी ठिकाणी मोठमोठी विश्वविद्यालये, शिक्षण केंद्रे, तेथे हजारो विद्यार्थी शिकत असत. या विश्वविद्यालयांमध्ये नालंदाचे विश्वविद्यालय फार पुरातन व नामांकित होते. बिहार राज्यातील पाटण्याच्या पूर्वेस 40 मैलावर हे विद्यापीठ होते. तेथे 10,000 विद्यार्थी एकावेळी शिक्षण घेत असत. हर्षवर्धन सर्व विद्यालयास उदारपणे मदत व दान करत असत. या विश्वविद्यालयांसही त्याने अनेक गावांचे उत्पन्न खर्चासाठी दिले होते. या विद्यापीठाची प्रवेश परीक्षा अत्यंत कडक होती. हर्षाच्या वेळी प्रसिद्ध चीनी प्रवासी ह्युएन हिंदुस्थानात प्रवास करीत असताना त्याने बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास करण्यासाठी मूळ बौद्ध धर्मग्रंथ अभ्यासणे हा त्याचा हेतू होता. त्याने त्यावेळची माहिती आपल्या प्रवास वर्णनात दिलेली आढळते. त्याने नालंदा विद्यापीठाची भरपूर स्तुती केली आहे. तेथील ग्रंथालयात लाखो ग्रंथ होते. या विद्यापीठात धर्मपाल, चंद्रपाल, नागार्जुन, गुणमती असे थोर विद्वान आचार्य होऊन गेल्याचे त्याने सांगितले. हे विद्यापीठ पुढे 13व्या शतकात बख्तियार खिलजीने उद्ध्वस्त केले असे तो लिहितो. हर्षवर्धनाच्या काळात साहित्य. हर्षवर्धन हा विद्वानांचा व विद्येचा आश्रयदाता असल्याकारणाने त्याने राज्याच्या उत्पन्नाचा बराच मोठा भाग विद्वानांसाठी शिक्षणासाठी दिलेला आढळतो. त्याच्या काळात विद्वानांना राजाश्रय मिळाल्याने साहित्यात मोठी भर पडली होती. बाणभट्ट, माधवकली, मयूरकवी, भंडी, दंडी, भर्तृहरी, जयसेन, कुमारदास हे या काळातील प्रसिद्ध विद्वान होते. स्वतः हर्षवर्धन हाही एक विद्वान लेखक होता. त्याने रत्नावली, प्रियदर्शिका, नागानंद ही नाटके लिहिलेली आहेत. बौद्ध पंडित त्याच्या निकटवर्ती होते. हर्षांच्या उदार आश्रयामुळे या काळात संस्कृत व प्राकृत या दोन्ही साहित्याची मोठी निर्मिती झाल्याची दिसते. शोण नदीच्या पश्चिमेकडील प्रीतिकूट या ठिकाणचा बाणभट्ट हा प्रसिद्ध संस्कृत पंडित होता. हा हर्षाचा आश्रित होता. सुरुवातीच्या काळात बाणभट्टाबद्दल हर्षाचे मत अनुकूल नव्हते, परंतु बाणाचा भाऊ कृष्ण याने बाणाची प्रशंसा हर्षाजवळ केल्याने बाणाबद्दलचा हर्षाचा पूर्वग्रह दूर झाला व बाणाची कादंबरी
हा उत्कृष्ट गद्यग्रंथ त्यांनी लिहिला. त्यातील वर्णने अप्रतिम असून कथाभाग चित्त आकर्षक आहेत. संस्कृत वाङ्मयातील हा ग्रंथ प्रथम दर्जाचा मानला जातो. या ग्रंथावरून हर्षकालीन सामाजिक, राजकीय व ऐतिहासिक समकालीन माहिती मिळते. बाणाने रत्नावली हे नाटक स्वतः लिहून त्यावर ग्रंथकर्ता म्हणून आश्रयदात्याचे हर्षाचे नाव घातले असाही काही ठिकाणी मतभेद आढळून येतात. हर्षाचे चरित्र लिहून बाणाभट्टाने या हर्षचरित्र या ग्रंथात विंध्य पर्वतातील दिवाकर मित्राच्या आश्रयाचे मोठे सुरेख वर्णन केलेले आढळते. या काळात दंडीने दशकुमारचरित, राजा भर्तहरीने शृंगारनीती वैराग्य, शतकयपी सुबंधूने वासवदत्ता, मयूरने सूर्यशतक, विष्णू शर्माने पंचतंत्र लिहून साहित्यात मोठी भर घातलेली दिसते. हर्षाच्या काळात चैत्य, मंदिरे आणि अनेक इमारती बांधल्या गेल्या. मूर्तिकला विकसित झाल्याने सुवर्ण, चांदी तसेच चंदनाच्याही मूर्ती बनवल्या जात असत. या काळात शहादाबाद येथील मंदिर व 8 फूट उंचीची गौतमांची तांब्याची मूर्ती ही या काळातील कलेचा उत्तम नमुना म्हटला जातो. मात्र या काळातील इतर कलेचे खास वैशिष्ट्य दिसून येत नाहीत. हर्षवर्धननंतर सर्व भारतात अनेक लहान मोठी राज्ये निर्माण झालेली दिसतात. कारण यावेळी सर्वांना एकत्रित आणून एक छत्री राज्य निर्माण करणारा कुणी राजा झाला नाही. परंतु जी राज्ये होती ती सुव्यवस्थित होती. निरनिराळ्या राज्यांनी प्रादेशिक अस्मिता निर्माण केलेली होती. भाषा, आचार, विचार यामध्ये स्वतंत्रपणे वाटचाल सुरू होती. या संदर्भात चीनी प्रवासी ह्युएन यांनी माहिती लिहून ठेवलेली आढळते. परदेशी व अंतर्गत व्यापाराचा उद्योगधंद्याचा ऱ्हास सुरू झाल्याने व्यापारी, कलाकार, कारागीर यांचे यापूर्वीचे जे स्थलांतर होऊन देशभर भ्रमण व्हायचे ते कमी झाले होते. तसेच त्या प्रदेशातील संस्कृती स्वतंत्रपणे वाढू लागल्याने भाषा, लिपी, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रात बदल होत गेले. प्राचीन काळात संस्कृत आणि प्राकृत या मुख्य भाषा होत्या. प्राकृत या भाषेतून पाली, मागधी, अर्धमागधी, शौरसेनी अपभ्रंश, महाराष्ट्री अपभ्रंश इत्यादी भाषा निर्माण होत गेल्या. त्यानंतर हिंदी, मराठी, गुजराती या अर्वाचीन भाषा उदयाला आल्या होत्या. 6व्या व 7व्या शतकापासून संस्कृत साहित्याच्या निर्मितीला चालना मिळालेली होती.